तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला आता बीटीसीचं एक अनालिसिस सांगणार आहे आणि आपण डायरेक्टली आता चार्टवरती जाऊया बीटीसीच्या. तर बघा इथे काय झालंय बीटीसीच्या, ह्यो विकलीचा चार्ट आहे. ठीक आहे. आता मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण काय करतोय, अनालिसिस करतोय आणि छोट्या टाइम फ्रेमवरती काय करतोय, आपण ट्रेड करतोय. तर ह्यो काय विकलीचा चार्ट आहे, ह्याच्यावरती आपण ट्रेड नाही करायचं, ह्याच्यावरती मी तुम्हाला अनालिसिस सांगायला लागली. तर बघा बीटीसी काय बनवलाय इथं, एक राउंडिंग टॉप बनवलाय. ठीक आहे, राउंडिंग टॉप. आता इथे कन्सॉलिडेट व्हायला लागलाय. जर ह्यो जास्त वेळ कन्सॉलिडेट झाला तर ह्यो काय होते, इन्व्हर्टेड कप अँड हँडल ह्यो पॅटर्न तयार होतोय. आणि ह्याचं टार्गेट कसं घ्यायचं असते हे मी तुम्हाला सांगतो. जर समजा ह्यो ब्रेकडाऊन झाला तर ओव्हरऑल ट्रेंड ह्यो आधीच निगेटिव्ह आहे, डेली वरती पण आहे, आता विकली वरती पण होतोय आणि ह्या पॅटर्न अजून कन्फर्मेशन मिळते आपल्याला. आणि ओव्हरऑल म्हणजे ह्याचं टार्गेट किती असते बघा, ह्यो जो हाय आहे, ह्यो हाय ह्याच्यापासून ही जी लाईन आखली मी एवढं टार्गेट खाली असते, म्हणजेच नियर बाय ना ह्याच्यापाशी येते, म्हणजे 49,500 इथपर्यंत ह्याच्या पण खाली जाऊ शकतोय बीटीसी, जर ह्याचं असं इथनं ब्रेकडाऊन झाला तर. आणि मग आपण इथं ट्रेड ह्याला बीटीसीला कसं करू शकतोय, आता विकलीवरती कोण ट्रेड करत नाही. विकलीवरती असेल किती 10,000 आणि 5,000 पॉईंटचा असेल दिल्यावर घर द्यायला लागेल. तर असं असा ट्रेड करायचा नसतोय. तर बघा मी ट्रेड कसा करायचा असतो हे सांगायला लागली, घ्यायचा का नाही ते तुमच्यावर आहे. मी फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगायला लागली की कशी वापरू शकतो आपण. आता समजा इथनं ब्रेकडाऊन झाला तर इथं आपल्याला काय करायचं आहे, दिसायला लागली ब्रेकडाऊन झालाय, म्हणजेच काय इथं सेलर्स हेवी होणार आहेत बायरांवरती, आधीच आहेत पण इथं आणि जास्त होणार आहेत. आणि जिनी इथं एसएल आणलेले आहेत त्यांचे एसएल कटणार आहेत. मग काय होऊ शकते, इथं आपण काय वापरू शकतोय, सेल ऑन राईज. काय सांगितलं, सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतोय. आता सेल ऑन राईज जर माहिती नसलं तर मला सांगा, मी याच्यावरती प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो. पण आता काय करू शकतोय आपण, आता समजा इथं खाली आला, मार्केटनं ब्रेकडाऊन केला, तर कंटिन्युएशन मध्ये आता समजा एवढं टार्गेट लगेच ब्रेकडाऊन झाले असं येत नसते. मार्केट आहे ना असं झिगझॅग मूव्ह करत असते. झिगझॅग का आलं ना, आता झिगझॅग मूव्ह करत असलं तर जास्त झिगझॅग डाऊन साईडला होणार आहे. कारण का आता पॅटर्न आणि आपलं अनालिसिस तसं आहे की इथनं जर ब्रेकडाऊन झाला तर ते एसएल कटणारच आहे आणि इथनं डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी आहे पण हे आता ड्रास्टिकली डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. ठीक आहे, तर इथनं काय होणार आहे, असं झिगझॅग होणार आहे. आता समजा जर आपल्याला असा फॉल मिळालाय, इथं का नाही मार्केट प्रॉफिट बुकिंग होत्या, जिनी इथनं हे केलेलं असते, सेल केलेलं असते, तिने काय करतात, प्रॉफिट बुकिंग करतात. आणि इथं आपल्याला सेलिंग पॅटर्न जर घावला इथं वरती, तर आपण ह्या कंटिन्युएशनला आपण मार्केट ट्रेड करून पैसा मिळू शकतो. तर सेल ऑन राईजला तुमचे जे सेलिंग पॅटर्न असतील, म्हणजे जी सेलिंग क्वांटिटी असेल तुमची, जर ट्रेड करत असाल तर ती तुमची जेवढी करताय तेवढी असायला पाहिजे. पण जर तुम्ही बाईंग करणार असला, बाईंग पॅटर्न दिसलाय ह्याच्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर, तर तुमची क्वांटिटी ही हाफ असायला पाहिजे. कारण का तुम्ही काय करायला लागलायचा, ट्रेंडच्या अपोजिट जायला लागलायचा, अपोजिट फोर्स लावा लागलाय ट्रेंडच्या. ठीक आहे, त्यामुळे तुमचे एसएल जाऊ शकतात, तुम्ही जास्त ट्रॅप होऊ शकताय. आणि याची काळजी कशी घ्यायची आहे तुम्ही, तर क्वांटिटी तुमची हाफ असायला पाहिजे. दॅट्स इट, एवढंच आहे. आणि एवढंच करून तुम्ही ह्या मार्केटमधनं पैसा मिळू शकता. आणि ह्याच्या मूव एवढ्या असल्या क्लासिक असतात डाऊन साईडला की भाई साहब, तुम्हाला पण माहिती आहे. आता मी काय सांगायला लागलो, चार्ट तुमचा पण सेम आहे, माझा बी सेम आहे. ठीक आहे, तर इथनं काय सांगितलं मी तुम्हाला, एक असा 49,500 पर्यंत बीटीसी येऊ शकतोय पुढच्या वर्षात. ठीक आहे, काय माहिती आत्ताच येईल एका आठवड्यात, पण काय सांगता येत नाही. ठीक आहे, क्रिप्टोचं तुम्हाला पण माहिती आहे की फॉल कसं येतात. 2021 ला मी काय मार्केटमध्ये नव्हतो पण बघितलेलं मी. ठीक आहे, तर हे असं फॉल येऊ शकतात. आणि जर सापडला तर चांगलंच आहे, मी ट्रेड मारणार आहे इथं. ठीक आहे, दॅट्स इट. तुम्ही मारू नका, तुम्ही तुमच्या सेटअपने करा. पण माझं मी तुम्हाला फक्त अनालिसिस सांगितलं की असं एवढा आपण टार्गेट खाली घेऊ शकते. असं जर पॅटर्न तयार झाला तर ह्याचं टार्गेट कसं घ्यायचं असते हे मी फक्त सांगितलं. ठीक आहे, दॅट्स इट. आणि ह्यो आता व्हिडिओ मी एंड करतोय. आणि जर अशी व्हिडिओ पाहिजे असले तुम्हाला, आणि कुठल्या कॉइन वरती, कुठल्या स्टॉक वरती तर काय बनवू शकत नाही आपण, सेबी गाईडलाईन आहे, तर पुढे आणि तुम्हाला XUSD वरती बनवू शकतो आपण. ठीक आहे, तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवू शकतोय. तर दॅट्स इट, बाय.